हॅलो पीपल, व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्मिता. बऱ्याच दिवसानंतर आज पुन्हा मी ब्लॉग बनवते आहे, कारण आम्ही आता चाललेलो आहोत गोव्याला. माझ्यासोबत माझा भाऊ आहे आणि माझे मिस्टर आहेत. माझ्या बहिणी देखील आहेत आणि त्यांचे मिस्टर देखील आहेत. ते आपल्याला तिथे एअरपोर्टवर भेटतील. मी आत्ता इकडनं भाईंदरवरनं अंधेरीला जायला निघालेलो आहोत आम्ही, इंटरनॅशनल एअरपोर्टवरती, अंधेरी इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. आपलं एकचं फ्लाईट आहे गोव्याचं. तर आता वाजलेले आहेत 9:37 आणि तिथे पोहोचायला आपल्याला जवळजवळ 1 तास तरी लागेल, कारण भरपूर ट्रॅफिक आहे आज. सो लेट्स सी, बघूया कधी पोहोचतोय आपण. पाऊस आलाय, पाऊस. गाईज, आम्ही आता आलेलो आहोत इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. सगळ्यात आधी आम्हीच पोहोचलो आहे. बाकीचे लोक अजून आलेले नाही आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही आता वेट करतो. तर चला पहिला आपण आतमध्ये चेक इन करून घेऊया. आणि पाऊस थोडा आता थांबलेला आहे, कारण मगाशी पाऊस खूप पडत होता. चल ना, ये मग बस तिथेच थांब. बरं, आमचं आता सिक्युरिटी चेक झालेलं आहे, सगळी प्रोसेस झालेली आहे आणि लगेज पण गेलेलं आहे. काही खायला मिळते का आधी आपण बघूया, खूप भूक लागलेली आहे. 41B गेट नंबर आहे आमचा आणि 1:05चं आमचं फ्लाईट आहे. बघा, इथे मस्त मस्त छान छान असं खायला मिळते. कुठे स्वीट आहे ते, आपण तिकडे खाऊया ना पुढे. लॉन्चचा ॲक्सेस आहे मे बी आमच्याजवळ. सध्या आम्ही तिघंच आतमध्ये आलेलो आहोत आणि आमचे बाकीचे सगळे मेंबर्स जे आहेत ते अजूनही ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. गेटजवळ आलेलो आहोत. मग चालू दे. हे काय घे. कशी खाशील? तिंदे एस गेले घे रे, इच्छा पहिला खा. मजा नाही, चांगलं दिसते. आम्ही तिघंच इथे बसलोय, बाकीचे लोक अजून मागून येत आहेत. तोपर्यंत आम्ही आमची पेटपूजा करून घेतोय, खाऊन घेतोय. A few moments later. लिटरली पळत पळत आलो आम्ही. आमचा लास्ट कॉल होता
आम्ही खायला बसलो होतो तर आम्हाला उशीर झाला. धावत धावत आलो आम्ही इथपर्यंत. हा आगाऊ हा आमचा आगाऊ भाऊ आहे. आगाऊ आहे भरपूर. एक तर आला स्वतः लेट वर उशिरा करतो. चल पुढे आता आपण आतमध्ये जाऊया. लास्ट आम्हीच राहिलेलो आहोत. चला बोर्डिंग पास. खाली बघ. हाय बोल. थँक्यू बोल. पुढे चल. तर आम्ही आता जस्ट सेटल झालेलो आहोत इथे. त्याला 1 तास 15 मिनटं मे बी लागणार आहेत पोचायला. काय खाते? That's sweet. थँक्यू. नाही काय भाऊजी आलं. थोडी जोडली मागे झालं आपल्या मागे झालं. गोय नाव आहे गोय. चला आम्ही आलो इथे गोव्याच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरती ज्याचं नाव आहे दाबोलीम इंटरनॅशनल एअरपोर्ट गोवा. आणि आम्ही आता टॅक्सीसाठी वाट बघतोय. सो सगळे आता आम्ही इथे थांबलेलो आहोत. आला आला जोरदार आला पाऊस. पाऊस लागलेला आहे इथे. घ्या गोव्याची पिकनिक पावसात पाहिजे होती ना तुम्हाला. घ्या आता. आम्हाला पाहिजे आम्ही आलो बरोबर. आम्हाला काय भरती पडला आम्ही आलो. ये बुड्ढा मेरे बीच में बहुत बोलता है. आम्ही आज काय काय मजा करणार आहोत ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेन. आज आमचा डे 1 आहे गोव्यामध्ये. आणि वीडियोला लाइक करा यार. नहीं. आपको आपकी माँ की कसम है. अगर माँ से प्यार करते हो तो एक लाइक जरूर करो. आता आपण इकडनं पहिला हॉटेलमध्ये जाऊन चेक इन करणार आहोत आणि त्यानंतर आपण साईट सीनला निघणार आहोत. हे लोक म्हणतात की स्वतः सेल्फ ड्राईव्ह करणार आहे. सो बघूया. 2 जण गेलेले आहेत बघण्यासाठी आणि आम्ही अजून एअरपोर्टवरच आहोत. सेल्फ ड्रायव्हिंग सेल्फ सर्व्हिस आहे आपली.
चला बॅग लोड करून घ्या आता गाडीमध्ये. पण आता चाललेलो आहोत हॉटेलवरती आणि गाडीमध्ये बघा काय चाललंय. खाऊ खायला लागलेत गाडीमध्ये. सगळ्यांना भूक लागले. आहे का नाही आम्ही खाल्ले तरी परत खायला लागलोय. आपण आता अजेलिया हॉटेल येथे चाललेलो आहोत आणि आता 20 किलोमीटर आपले बाकी आहेत पोहोचण्यासाठी. आम्ही या कारमध्ये 5 जण आहोत. माझा भाऊ आहे, आत्याचा मुलगा, माझे जीजू आहेत, मिस्टर आहे, ताई आहे आणि मी. असे आम्ही 5 जण या एका गाडीमध्ये आहोत आणि बाकीचे दुसऱ्या गाडीमध्ये आहेत. होय 15 minutes later. एवढा नाश्ता करून जेवायला आलो परत. लॉलीपॉप तुटून पडलेत लॉलीपॉपवर. एक तुम्हाला एक मला द्या. चला आलो आम्ही इथे हॉटेलमध्ये. अजालिया असं या हॉटेलचं नाव आहे बघा. टाकीनारच जाऊ मी युट्यूब वर. हे करत कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? छान हॉटेल आहे बघा. एकदम ग्रीस वाईब येते. असं वाटतं ग्रीसला आलोय बघा. हे बाहेरून छान वाटतं, आतून पण छानच असणार. बघूया आतमध्ये गेल्यावर. चला तुम्ही बोलू शकता काय बोलायचं असेल तर. इथे बघा इथे मस्त समोरच एक चर्च आहे. एकदम रोड साईडलाच आहे हे हॉटेल. चला आपण जाऊया. नाईस. एक वेलकम ड्रिंक आहे. आय थिंक आपल्याला कोकम सरबत मिळालेलं आहे. कोकम सरबत आहे. मलाच नाही मिळालं. नको घ्या घ्या, माझ्यासाठी येते, मलाच नाही मिळालं. चला आपल्याच बाकी होतं, आपण घेऊया आता. थँक्यू. नाईस. पूल आहे बघा इथे. आपण उद्या येऊया इथे सकाळी मस्तपैकी स्विमिंग पूल जवळ. आता आपल्याला रूम अलॉट झालेत. आपण आता जाऊया रूममध्ये, थोडं फ्रेश होऊया, थोडं रेस्ट करूया आणि मग नंतर आपण थोडंसं साईट सीनला निघूया. चला आलो आपण रूममध्ये. हे बघा छान रूम आहे. हॅलो. इथे समोरच आपल्याला मिरर दिला आहे छान. इथे वॉशरूम आहे. छान आहे बेड. मस्त बाल्कनी आहे बघा. आपल्याला बाल्कनी दिले आणि खालून मेन रोड दिसतोय. हे बघा हे ते चर्च मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं ते. छान आहे रूम. छान आहे. स्पेशियस आहे रूम. इथे लॉकर आहे. खाली ड्रॉवर्स दिलेत आपल्याला. तर आता आपण थोडं रिलॅक्स करूया इथे आणि थोडं फ्रेश होऊया. मग नंतर आपल्याला बीचवरती जायचं आहे. सो थोडं चेंज वगैरे करून मग बीचवर जायला निघूया आपण. या हॉटेलची वाईब पण माझ्या टी शर्टला मॅच करते बघा. मी पण ब्ल्यू घातलं आहे
आणि थीम पण या हॉटेलची ब्ल्यूच आहे. एकदम ग्रीसला आल्यासारखं वाटते. ग्रीसची थीम वाटते एकदम. चला आम्ही चाललेलो बीचवरती आणि मस्त रेडी होऊन सर्वजण निघालेलो आहोत. चला इकडनं 10-15 मिनिटाच्याच अंतरावर बीच आहे. चला चलो. ए बेसुरा, अगदी 5 मिनिटावर आहे बीच आणि गाडी घेऊन आलोय. वॉकिंग डिस्टन्स वरच आहे एकदम. येस येस. कुठला गाडी बसून का आली? चालू द्यायची होती ना. इथे इथे सांग कुठला बीच आहे? वाट लागला मी काय बोलतो. कुठला बीच आहे सांग. हा मला काय माहिती. आई भाई 10-15 वेळा गोव्याला येऊन गेला तरी बीचचं नाव नाही माहिती. ये बीच वाला नाही कधी. काय बोलणार. आमचे बीच सगळे बीच फिरवले. चला बीच वरती. हा टी शर्ट बघायचा. टी शर्ट बघा, वाघाची प्रिंट आहे मस्त. काय बोलतो वाघ आहे. माझं आहे काली. काय तुझे डोळे गेले डोळे. ऐक सनसेट बघायला भेटेल ना आपल्याला. गाडीत लावतोय. मस्त मस्त वेदर छान आहे. कठीणच आहे. चला आपल्याला सनसेट पाहायला मिळेल. मस्त वेदर आहे, छान आहे एकदम. बघा पाऊसही नाहीये आणि ऊनही नाहीये, मस्त सावली आहे आणि ते फोटोज पण खूप छान आहेत. कोकणात आल्याची फिलिंग येते. कोकणात आल्याची. मागून मागून ठेवेल ताई घालायला भेटत नाही ना म्हणून तिने आता घालायला लावली. हो काय बोलते. बरोबर आहे ना. हे बघा इथे लिहिलंय डेंजर, तरी लोक जाणार पुढे. आणि वाळू बघा किती स्वच्छ आहे, व्हाईट सँड आहे एकदम. मस्त आहे ना. बघा एकदम क्लीन आहे इथे बीच, एकदम स्वच्छ आहे, कुठेच कचरा नाहीये. बघा बाबू पुढे नाही जायचं. बाबू इथे. ए बाबू इथे. सूर्य पूर्णपणे झाकलाय त्याच्यामुळे सनसेट बघायला मिळेल की नाही माहिती नाही. जर बघायला मिळाला तर मी नक्कीच दाखवेन तुम्हाला. इथे जवळजवळच सगळे बीच आहेत लागून. पुढे आहे तो वारसा बीच आहे. इथे आहे हा जो बीच आहे तो झालोर बीच आहे. नावं पण एकदम अतरंगी आहेत बघा बीचची. पण बीच एकदम क्लीन आहे. इथे तुम्हाला कुठेही कचरा वगैरे मिळणार नाही. आणि वाळू देखील बघा खूप व्हाईट सँड आहे. थोडा वेळ इथे मस्तपैकी चिल करूया आणि थोडे फोटोज वगैरे काढून घेते आता मी. काय चाललंय तुझं. कुठे. आम्हाला दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण ड्रॉइंग बोलत तर त्यात खूप इंटरेस्ट आहे. बघा बघा इथे काय चालू आहे. बघा इथं चिल करण्यासाठी एकदम छान बीच आहे हा. बघा एकदम क्राऊड देखील नाही आहे. आम्ही आता साऊथ गोवामध्ये आहोत आणि साऊथ गोवा हा एकदम कोकणासारखा परिसर आहे. कोकणातला जसा एरिया आहे तो इथे साऊथ गोवामध्ये आहे. इथे आल्यावर कोकणात आल्याची वाईब येते. आणि नॉर्थ गोवा म्हटलं तर तो थोडा हायफाय एरिया आहे आणि तिथे क्राऊड भरपूर आहे. तुम्हाला तिथे फॉरेनर्स भरपूर पाहायला मिळतील. सो आम्ही आता करंटली साऊथ गोवामध्ये आहोत. आमचा 2 दिवसाचा इथे स्टे आहे आणि त्यानंतर 2 दिवसाचा मे बी नॉर्थ गोवामध्ये आहे. 2 किंवा 1 दिवसाचा स्टे आमचा नॉर्थ गोवामध्ये आहे. तर आम्ही इथे या बीचवरती आलेलो आहोत. आजचा आमचा दिवस जास्त हेक्टिक नाही आहे. आज आमचं ट्रॅव्हलिंग होतं त्यामुळे आज आम्ही फक्त इथे बीच केलेला आहे. कारण हा अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हा बीच आहे. सो
येथे आम्ही चिल करण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही येथे पाण्यामध्ये नाही गेलेलो आहोत कारण भरपूर खोल समुद्र आहे हा आणि आपल्याला रिस्क नाही घ्यायची आहे. इथे आपण फिरायला आलो तर त्याप्रमाणेच तसंच राहूया. सो माझी फॅमिली तिथे बसली आहे बघा वाळूवरती, एकदम मनसोक्त एन्जॉय करतात, बसून एकदम रिलॅक्स करतात आणि लाटेचा आनंद घेतात. खूप छान आहे, खूप छान वाटतं इथे. फोटोज देखील खूप छान येतात इथे. जागोजागी शेल्स आहेत इथे बघा. क्लाउड्सनी पूर्ण झाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला सनसेट काही पाहायला नाही मिळाला. आणि हो, गोव्यामध्ये मी इथे पहिल्यांदाच आलेली आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. येस, पहिल्यांदा आलेली आहे मी इथे. थोडं फनी वाटेल पण मी अजूनही गोव्याला गेले नव्हते. आज पहिल्यांदा मी गोवा पाहिलेला आहे. चला बघूया हे लोक काय करतात इथे. बसून माझी चेष्टा करतात कधीपासून. आणि हा जो मुलगा दिसतो ना, हा तर खूपच उडवतोय माझी. आता ब्लॉग बनवतो म्हणून टोपी घातले, पण टोपीच्या खाली बघा काय. टोपीच्या खाली एक गंमत आहे बघा. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. बाल्ड आहे, एकदम बाल्ड. एवढं बांधलंय म्हणून टोपी घालून फिरतोय. कधीपासून माझी उडवते ना तू. नवीन हेअरस्टाईल करणार आहोत. कंची माहिती का? अरे एक टप्पा. हेअरस्टाईल करायला पहिला केस तर वाढव तू. अरे मग ते बोलले एक टप्पा. एक रोपणी तेल लाव, रोपणी तेल. आपण यांना विचारूया किती वेळा गोव्याला आलात तुम्ही? फर्स्ट टाइम. हे ऑरेंज टी शर्ट किती वेळा? एकदा आम्ही आलो फक्त 6 वेळा. तरी या बीचचं नाव नाही माहिती. काय बोलणार. किती वेळा आलाय? दरवर्षी एकदा. अशी 20 वर्ष झाली. खरंच आहे? आईला आता झालं 10-12 वेळेला तर झालं. 10-12 वेळाला. आणि आमचा गाईड हाच आहे सध्या तरी. याचं घे ना, याचं घे ना. तुम्ही आता घे ना याचं. नको रे, काय दिवशी मजा करतोय बिचारा. तुम्ही किती वेळा आले? 7-8 वेळा आले. मला पहिल्यांदा घेऊन आले इथे. तुम्ही किती वेळा आले? फर्स्ट टाइम. जिजू? हा, जिजू पण सेकंड टाइम आले. ताई किती वेळा आले? म्हणजे मीच आहे जी पहिल्यांदा आले असं वाटतं इथे. फर्स्ट टाइम आले, पहिल्यांदा आलते तर नुसतं आईला पाय पडून लगेच गेलता. जिजू ऐसा नाही बोलला था. अरे देवा, किती मस्त खेळतात बघा. रोम रोम भाइयों. झोपून एकदम खेळायला लागले. Much later. चला आपण थोडं पूल साईडला बसूया आणि नंतर आपण जेवायला जाणार आहोत बाहेर. तर मग आता वरती जाण्यात काही अर्थ नाही आहे रूममध्ये. हे बघा इथे पूल साईडला आलो होते. गेला वेल मासा पोवाला. हा ऑरेंज टी शर्ट मला भरपूर हैराण करतोय. लय हैराण करतोय मला. सकाळपासून हैराण करायला घेतले मला याने. चला आम्ही आता चाललेलो आहोत जेवायला मार्टिन्स येथे. सो आम्ही आता खाली आलोय आणि जायला निघालेलो आहोत. इथून किती लांब आहे माहिती नाही आहे, पण तिथे पोचल्यावर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. हे बघा इथे आजूबाजूला खूप शांतता आहे. काहीच नाही, गाड्या नाही, काय नाही. एकदम शांत ठिकाणी हे हॉटेल आहे.
आपण आलो आता मार्टिन्स कॉर्नर येथे जेवायला आणि आम्ही 5 जण आलो आहे पुढे, बाकीचे येत आहेत मागे. थोडा रस्ता चुकले होते म्हणून मागे राहिले. इथे लाईव्ह म्युझिक देखील आहे. कॉर्नरमध्ये आहे, आपल्याला दिसणार नाही. लाईव्ह म्युझिक चालू आहे बघा. One love, one love. बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हुई तेरी मुंह खोलने की? काय आहे? आया बोंबील आहे. बोंबील सारखंच आहे. बोंबील आहे, बोंबील. गाईज, आपण आता आजचा व्लॉग येथेच एंड करूया. आम्ही जेवून पुन्हा आलेलो आहोत हॉटेलवरती आणि आता सर्वजण झोपतो आहोत, कारण उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. उद्याचे साईटसीन खूप छान आहेत असं म्हणतात. बघूया. उद्या काबोदरामा व्ह्यू पॉईंट आहे आणि बरंच काय काय आहे, ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवेनच. तत्पुरती आपण आजचा व्लॉग येथेच एंड करूया. मिळूया उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो, टाटा, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.